नमस्कार. मथुरेतल्या बंदिवासामध्ये देवकीच्या उदरात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालाय. वेळ तरी कोणती आहे? मध्यरात्री 12 वाजता बरोबर 12च्या ठोक्याला रोहिणी नक्षत्रावर श्रावण मासातल्या अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो. अवतीर्ण होतात ते पृथ्वी तलावरती येतात आपल्या मातेच्या गर्भातून. त्याच वेळेला योगमाया देखील आपला प्रभाव दाखवू लागते. योगमायेच्या प्रभावामध्ये सगळी मथुरा नगरी चिडी चूप शांत आहे. एक तर मध्यरात्रीची वेळ, सतत कोसळणारा पाऊस आणि यमुनेला आलेला प्रचंड पूर. मिट्ट काळोख्या अंधारात मथुरा शांत झोपली आहे. आणि मथुराच काय, आजूबाजूच्या त्या तुरुंगाच्या परिसरातील सगळ्याच लोकांना निद्रा लागली आहे. निद्रा लागण्याचं खरं कारण सांगू. आपण म्हणतो योगमायेने भगवान श्रीकृष्णाच्या सुटकेसाठी केलेली ही व्यवस्था होती, त्यांना नीट बाहेर पडता यावं यासाठी केलेली ती व्यवस्था होती. अहो, जो भगवान श्रीकृष्ण खळा 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 बंदीद्वाराच्या दरवाजांच्या साखळ्या तोडू शकतो, दार सताड उघडे करू शकतो, यमुनेतून पलीकड जायला वाट करून देता येऊ शकते त्या परमात्म्याला, तो या लोकांना झोपी घालण्याची गरज काय आहे? चोरून जाण्याची गरज काय? काहीच गरज नाही ना. तरीही हे का केलं असावं हे लक्षात घ्या. बघा, ईश्वराच्या प्रत्येक गोष्टीत एक विलक्षण संदेश आहे आणि तो संदेश सापडला पाहिजे. कथा आपण खूप ऐकतो, पण या कथेच्या मध्ये एक संदेश असतो. का बरं योगमायेला असे निर्देश दिले असतील भगवंतांनी की सगळ्यांना शांत झोपी घाल? देवकी, वसुदेव हे दोनच जागे राहिले पाहिजेत, बाकी सगळे निद्राधीन झाले पाहिजेत. अख्खी मथुरा शांत. का बरं असा आदेश दिला असेल? काय सोपं होतं ना, इथून अदृश्य व्हायचं आणि तिथं अवतीर्ण व्हायचं. खूप सोपं काम होतं. असं का नसेल केलं? त्याचं कारण आहे, अहो, देवकीच्या उदरामध्ये जन्माला आलेलं बाळ कोणी सामान्य बाळ नव्हतं. युगानुयुगाची तपश्चर्या केल्यानंतर त्या जगन्नियंत्याचं दर्शन ज्याचं होणं महाभाग्य असतं, असा प्रत्यक्ष परमेश्वर अवतीर्ण होत होता. ते भाग्य वसुदेवाचं, ते भाग्य देवकीचं, ते भाग्य कंसाच्या नौकराचं असू शकत नाही. कंसाच्या नौकरांना का म्हणून फुकट दर्शन द्यायचं भगवंतांनी? अहो, भगवंत दिसणं म्हणजे आयुष्याचा उद्धार. मग या उद्धाराचे पात्र नाहीत, जे अपात्र आहेत त्यांना पात्र समजून कशा करता त्यांचा उद्धार करायचा, हा मोठा प्रश्न आहे की नाही? म्हणून तिथे असलेल्या सगळ्यांना योगमायेच्या करवी निद्रिस्त करविलं. अगदी पुसटचा स्पर्श सुद्धा, डोळे किलकिले करून सुद्धा दर्शन मात्र होऊ नये याची काळजी घेतली. आणि योगमायेनी वसुदेवाला काय सूचना करावी? म्हणाली, वसुदेवा, आता बाळाला उचल. बघा, बाळाला उचल आणि चल घेऊन. काय हो, काय त्या वसुदेवाचं भाग्य असेल हो, काय भाग्य असेल. जगन्नियंता, जगतपालक, पूर्णावताराने देवकीच्या उदरात जन्माला आलेला आहे. एक छोटस बाळ होऊन आलेलं आहे आणि त्या बाळाचं रक्षण करण्यासाठी म्हणून वसुदेवाला ते बाळ उचलायचं आहे आणि घेऊन जायचं आहे. काय नशीब लागतो त्या बालरूपाला. वसुदेवाने बघितलं, डोळे चिंब ओले झालेले, देवकीचं रडून रडून हे एवढं सुंदर बाळ, एवढं गोंडस बाळ. आणि सौंदर्य कशात होतं बघा. कृष्णाचा रंग, त्या श्यामनिळ्याचा रंग त्या पावसाळी नभापरीच होता. जन्माला आलेला रात्री जसा घनगर्द काळा त्या नभांचा रंग असतो ना, पावसाळी रंग तुझा, आवळा ग रंग तुझा, पावसाळवळा रे रंग तुझा, पावसाळी नभापरी. पावसाळी नभासारखा सावळा रंग आहे त्या कृष्णाचा. आणि त्या कृष्णाला उचलायचंय, मोहक रूप दिसतंय, टोपल्यात ठेवलाय. देवकीचा रडून रडून आकांत होतो. नकानं नेऊ एवढं सुंदर बाळ, नकानं नेऊ असं म्हणतेय खरं, पण लवकर न्या हे पण तिच्या मनात आहे. कारण आता जर या क्षणाला कंस आला तर एवढं सुंदर लेकरू, हे 8वं लेकरू जे आपल्या कंसाचा काळ म्हणून आलेलं आहे, ते जाणार हो.
आईच्या उदरात कशा दोन्ही भावना आहेत बघा तिच्या काळजाच्या. हे लेकरू लवकर सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे, हा पण भाव आहे, हा पण भाव आहे. आणि हेच लेकरू माझ्याजवळ राहिलं पाहिजे, हा आईचा भाव आहे. पण शेवटी जगाच्या कल्याणाचा विचार जिंकतो, स्वतःच्या सुखाचा विचार जिंकत नसतो, जगाच्या कल्याणाचा विचार जिंकत असतो. आणि मोठ्या निर्धाराने वसुदेव एका टोपल्यात त्या बाळाला ठेवतो आणि आपल्या डोक्यावर घेऊन तो निघतोय. बघा, रप 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 पाऊस आहे बाहेर. महालाच्या बाहेर पडल्यावरती दुथडी भरून वाहणारी यमुना, अत्यंत काळोखी रात्र. या यमुनेत, खोल असलेल्या यमुनेच्या डोहातून जाता येईल का हा प्रश्न आहे. वसुदेव तर सामान्य माणूस आहे ना, वसुदेव तर सामान्य माणूस आहे, त्याच्या मनात तर भय असणारच आहे. आणि आपल्या काळजाचा तुकडा वरच्या टोपल्यात आहे, त्याला कसं घेऊन जायचं हेही वसुदेवाच्या मनामध्ये असणार आहे. आणि तो निघालाय. बाळ भिजू नये म्हणून बाळाला कपड्यात गुंडाळलंय, डोक्यावर टोपलं ठेवलंय, कसं तरी कपडा झाकून पुढे पुढे घेऊन जातोय. आणि यमुनेत आलाय. त्याच्या डोक्यात एक प्रश्न पडलाय की एवढी जुडी भरून वाहणारी यमुना, यमुनेचा खोल डोह, आणि या यमुनेतून मी घेऊन जाऊ शकेल? पण विश्वास मनात आहे, आपण जगतपालकाला नेतोय, जगनियंत्याला नेतोय आणि त्याच्याच रक्षणाकरता नेतोय. देईल ना वाट यमुना? काय आश्चर्य हो. यमुना तरी किती अवखळ आणि किती हे बघा ना, तिने आपला जलस्तर वाढवायला सुरुवात केली आहे. तगमग 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 होती आहे. कधीच यमुना अशी लाटांनी येत नाहीये. यमुना म्हणजे संथ प्रवाह आहे यमुनेचा. गंगेसारखी खळखळ अवखळ नाहीये यमुना. तिचे डोह इतकं खोल आहेत की त्यातून पण लाटा येत आहेत. वसुदेवाला कळेच ना यमुना एवढी अवघड का झाली आहे. आणि त्या यमुनेच्या पाण्याचा स्पर्श त्या टोपल्यातल्या बाळाच्या पायाला झोता क्षणी यमुना पुन्हा एकदा शांत होते आहे. आणि काय आश्चर्य, वसुदेव सहज मथुरेतून यमुनेच्या पलीकडे जायला लागलाय. तीही आसुसलेली होती हो. जगतपालकाच्या पायाचा स्पर्श होणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे? तीही आसुसलेली होती की या भगवंताच्या या बाललीलाचं दर्शन मला व्हावं. आणि यमुना पार करता करता पावसात कृष्ण भिजतील याची चिंता पण आहे. आणि ती चिंता आधीच मिटवली होती शेषनागांनी. वसुदेवाच्या डोक्यावर असलेल्या टोपलीवर शेषनागांनी आपला फणा धरलाय. एकही पावसाचा थेंब भगवंताच्या अंगावर पडू नये यासाठीची ती व्यवस्था आहे. टोपली आणि नाग आणि वसुदेव निघालाय आपला मस्तपैकी तिथून. आणि यमुना पार करताच यमुनेच्या पैलतीरावर असलेल्या गोकुळ नगरीमध्ये पोहोचलेल्या आहेत. गोकुळ नगरी अशीच, तिथेही रपरप पाऊस चालूच. अंधारी रात्र, मध्यरात्रीची वेळ, अजून पहाट व्हायची आहे. यमुना पार करून वसुदेव आलेला आहे आणि तो गोकुळात जातोय. तर गोकुळात त्याला कळतं, त्याला सूचना झालेली आहे की नंदाची पत्नी यशोदा ही आज प्रसूत झाली आहे आणि तिला एक मुलगी झाली आहे. यशोदेच्या झोपलेल्या यशोदेच्या जवळ तिच्या कुशीत तुला कृष्णाला सोडायचं आहे. आणि आजपासून आई यशोदाच कृष्णाची आई म्हणून ओळखली जाणार आहे. आपलं बाळ लोकाच्या कुशीत सोडायचं आहे. गोकुळात आल्याबरोबर वसुदेवानी आपल्या हातातलं बाळ यशोदेच्या बाजूला ठेवलंय. आणि तेवढ्यात पुन्हा दुसरी सूचना झाली आहे. यशोदेला मुलगी झाली आहे. तिला माहित नाहीये मुलगी झाल्याचं. ती बाळांत वेदनांनी गाढ झोपी गेली आहे. ती क्लांत झाली आहे आणि ती अशी झोपली आहे, तिची शुद्ध हरपलेली आहे. तिला माहित नाही आपल्याला काय झालंय ते. आणि योगमायेनं आजूबाजूच्या माणसांनाही त्यांना काय झालंय याची कल्पना येऊ दिलेली नाहीये. सगळेच शांत आहेत. वसुदेवा, यशोदेचा बाळ उचल, तिची मुलगी उचल आणि निघ, अशी सूचना योगमायेनं केली आहे. त्याला वाटतंय मी हे बाळ घेऊन जाऊ यशोदेचं, तर यशोदेची अवस्था काय होईल, कारण या बाळाचं काय होणार आहे हे वसुदेवाला चांगलं ठाऊक होतं. त्याची 6-7 बालकं कशी गेलीत, 6 बालकं कशी गेलीत, 7वा त्याचा गर्भच बदललेला आहे. आता काय होणार? नाहीचं बाळ, ही गोड पोरगी, हिला तरी मरायला नको, आपण मरणाच्या दारात घेऊन जातोय याची जाणीव वसुदेवाला होतीये. पण पुन्हा योगमाया सांगते, वसुदेवा घेऊन चल त्या मुलीला. वसुदेवानं त्या मुलीलाही
आपल्या टोपल्यामध्ये ठेवलंय, आपलं बाळ तिथे ठेवलंय आणि निघालाय परत पुन्हा त्याच मार्गाने. तशीच अवस्था पुन्हा रपरप रपरप पडणाऱ्या पावसात वसुदेवानी यमुना पार केली. इकडे यमुना पार केल्याबरोबर गोकुळातल्या सगळ्यांना जाग आली आहे. का नाही येणार गोकुळातल्या सगळ्यांना जाग? कारण विश्वाचं चैतन्य गोकुळात अवतरलंय. विश्वाचं चैतन्यच गोकुळात अवतरलंय. अहो, जिथे असंख्य सूर्यानी नतमस्तक व्हावं असा भगवान तिथे अवतरला आहे, असा देव तिथे अवतरला आहे आणि गोकुळात एक अनोखं चैतन्य पसरलंय. यशोदेच्या आजूबाजूच्या माणसांना लगेच जाग आली आहे आणि त्या तेजपुंज सावळ्या सुकुमार रूपाकडे बघून सगळेच जण भान हरकून गेलेत. यशोदेचं अभिनंदन करू लागलेत. यशोदे अभिनंदन, मुलगा झाला. नंदराजा अभिनंदन, मुलगा झाला. तिकडे गोकुळात आनंदाला भरत आलाय. मध्यरात्री दिवे पेटवले गेलेले आहेत. त्या श्रावण मासातल्या अष्टमीच्या गर्द काळोख्या रात्री सुद्धा ती अख्खी तिकडची नंदाची नगरी, गोकुळ नगरी आनंदलेली आहे. यशोदेची नगरी आनंदलेली आहे. नंद गाव आनंदलेलं आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये गोकुळात कृष्ण आला, गोकुळात कृष्ण आला ही भावनाच मुळी प्रज्वलित करणारी आहे. गोकुळात आनंदी आनंद आहे आणि इकडे मथुरेत मात्र ती काळोखी रात्र तशीच आहे. जेवढ्या वेगात वसुदेव गोकुळाकडे गेला होता तेवढीच मंद मंद पावलं टाकत तो पुन्हा मथुरेतल्या आपल्या कारागृहाकडे जातोय. पुढे काय होणार आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे, पण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.